नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये राष्ट्रटी क्रिएशन्स आणि यावरती सध्या आपण डिस्कस करतोय मास्टरिंग दी शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्ट. आणि मागील व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलंच आहे की बरीचशी माहिती आपण शाहू स्क्रीनिंग टेस्ट बद्दल घेतलेली आहे आणि त्यानंतर फिजिक्स या सेक्शन बद्दल आपण डीपली डिस्कशन केलेलं आहे की कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज असणार आहेत, कशा प्रकारचा ट्रेंड आतापर्यंतच्या एक्झाममध्ये एनालिसिस केलेलं आहे आणि कशा प्रकारचे आपण क्वेश्चन्स पुढील येत्या एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री या पार्ट बद्दल बोलणार आहोत. केमिस्ट्री हा देखील पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही बॅचसाठी कॉमन सब्जेक्ट असणार आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण फिजिक्समध्ये पाहिलं की जो काही 80% क्वेश्चन्स येत होते ते 20% कोर सिलेबस मधूनच येत होते. अशाच प्रकारे केमिस्ट्रीमध्ये देखील बिग 5 ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो चॅप्टर्स असणार आहेत. यामधूनच 80% क्वेश्चन्स एक्सपेक्ट केले जाऊ शकतात आणि मागील 4 ते 5 वर्षांमध्ये ह्याच ट्रेंड फॉलो केलेला आहे. तर यामध्ये केमिकल रिएक्शन्स, ऍसिड्स अँड बेसेस, मेटल्स, कार्बन कंपाउंड्स अँड पिरियोडिक टेबल्स दीज आर द हायली वेटेड 5 सेक्शन्स. तर आपण एक-एक करत डिस्कशन करूया यांचं. पहिल्यांदा आहे रिएक्शन्स अँड एनर्जी. तर मित्रांनो, केमिस्ट्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिलं येतं रिएक्शन्स. आणि रिएक्शन्स म्हटलं की यांचा सगळ्यात बेसिक जो टाइप असणार आहे, तर त्याचे 2 बेसिक टाइप असणार आहेत. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय? नावातच आहे एक्झो. एक्झिट हा शब्द आपल्याला माहिती आहे. एक्झिट मीन्स काय? बाहेर. तर एक्झोथर्मिक, थर्मिक मीन्स थर्म मीन्स काय? तर हीट. तर ज्या रिएक्शन्समध्ये हीट रिलीज होते याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक आणि ज्या रिएक्शन्समध्ये हीट ॲब्झॉर्ब होते त्याला म्हणतात एंडोथर्मिक. तर रिअल लाईफ एक्झाम्पल्स मध्ये जर बघायचं म्हटलं तर एक्झोथर्मिक कोणते असणार आहे? तर रेस्पिरेशन असणार आहे. जेव्हा तुम्ही रेस्पिरेशन करत आहात, श्वासोच्छ्वास करत आहात, तर तुम्ही तुमचा हात नाकाजवळ नेला तर तुम्हाला जाणवेल की गरम हवा आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे. तर गरम हवा म्हणजे काय? जी एनर्जी रिलीज होत आहे हीटच्या स्वरूपात, तर ती एक्झोथर्मिक रिएक्शन्स आपल्या शरीरामध्ये होत आहेत. यानंतर CO+H2O जर तुम्ही चुन्यामध्ये पाणी टाकलं तर तुम्हाला जाणवेल की थोडंसं गरम ते सोल्युशन होत आहे. ते देखील एक्झोथर्मिक रिएक्शन असणार आहे. आणि जर एंडोथर्मिक रिएक्शन्स बद्दल बोलायचं म्हटलं तर फोटोसिंथेसिस ही जेव्हा आपण झाडाखाली जातो, तर आपल्याला थंड फिलिंग वाटते. तर असं का होतं मित्रांनो? कारण जी काही फोटोसिंथेसिस ही जी रिएक्शन होत आहे कंटिन्युअसली लीफ ऑफ ट्रीजमध्ये, तर त्यामध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब होत आहे. यामुळे आपल्याला जे काही एन्व्हायर्नमेंट त्या बाजूचं आहे, तर ते थंड वाटतं. यानंतर कन्झर्वेशन हे देखील खूप इम्पोर्टंट आहे रिएक्शनमध्ये. कन्झर्वेशन मीन्स काय? जेव्हा एखादी रिएक्शन होत आहे, तर तिचं मास, ॲटम्स अँड द चार्जेस हे इक्वल असणार आहेत. RHS इज इक्वल टू LHS अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण मॅथ्समध्ये कॅल्क्युलेट करतो, RHS इज इक्वल टू LHS जर आलं तरच ती व्हॅल्यू व्हॅलिड मानली जाते. अशाच प्रकारे जर बोथ साइड्स रिएक्शनच्या LHS अँड RHS जर कॉन्स्टंट असतील, तरच ती रिएक्शन व्हॅलिड असणार आहे किंवा ती बॅलन्स रिएक्शन आहे, असं आपण म्हणू शकतो. यानंतर जर बेसिक टाइप्स बघायचे म्हटले, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकच्या नंतर, तर 4 बेसिक टाइप्स असणार आहेत रिएक्शनचे. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकंपोझिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हे जे 4 टाइप्स आहेत तर मित्रांनो आपल्याला डीपली डिस्कस करायचे आहेत. कारण हे खूप इम्पोर्टंट टॉपिक असणार आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर सर्वात पहिला आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मीन्स काय? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द लेस रिएक्टिव्ह. या ठिकाणी बघू शकतो आपण रिएक्शनमध्ये Zn+CuSO4. तर Cuची जी रिएक्टिव्हिटी आहे ती झिंकपेक्षा, कॉपरची जी रिएक्टिव्हिटी आहे झिंकपेक्षा कमी असते. त्यामुळे झिंक या ठिकाणी Cuला रिप्लेस करतो आणि फॉर्मेशन होते ZnSO4+Cu. या ठिकाणी दिलेलं आहे की अ मेटल कॅन डिस्प्लेस अनदर ओन्ली इफ इट इज हायर इन रिएक्टिव्हिटी सीरीज. तर रिएक्टिव्हिटी सीरीजच्या आधारे ठरणार आहे की कोण कुणाला डिस्प्लेस करणार आहे. या ठिकाणी Zn ची जास्त असल्यामुळे तो Cu ला डिस्प्लेस करत आहे. त्यानंतर आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. ज्याप्रमाणे नावातच सांगले आहे की कॉम्बिनेशन मीन्स काय? कंबाईन होणार आहे. 2 ऑर मोर सबस्टन्स यांचं कॉम्बिनेशन होऊन वन प्रॉडक्ट फॉर्म तयार होणार आहे. तर 2H2+O2 2H2O. यानंतर आहे डिकंपोझिशन रिएक्शन. वन कंपाउंड ब्रेक्स इंटू सिम्पलर सबस्टन्सेस CaCO3
डिकम्पोजिशन झाले आहे CaO+O2 मध्ये. यानंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ज्याप्रमाणे आपण वरती पाहिलं डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये वन एलिमेंट इज रिप्लेसिंग अनदर, याच प्रकारे एक्सचेंज ऑफ आयन्स या ठिकाणी होतं. ज्या प्रकारे आपण बघू शकतो Na2SO4 BaCl2 आणि Na रिप्लेस करत आहे Ba ला आणि फॉर्म होत आहे 2NaCl BaSO4. आणि हा जो अंडर एरो आहे ना मित्रांनो, त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट मीन्स पावडर टाइप ऑफ सोल्युशन जर फॉर्म होत असेल रिएक्शन मध्ये, तर प्रेसिपिटेट असं त्याला नाव दिलं जातं. आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म मेजॉरिटीली होतेच. यानंतर बघायचं तर रेडॉक्स. रेडॉक्स तुम्ही ऐकलं असेल की रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. हा जो कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजिंग आहे. जेव्हा मी देखील शिकत होतो, तेव्हा देखील मला खूप कन्फ्युजन व्हायचं की ऑक्सिडेशन मीन्स काय आहे नेमकं? रिडक्शन मीन्स काय आहे? कारण बऱ्याचशा ज्या डेफिनेशन आहेत ऑक्सिडेशनच्या, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन मध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी आपण बघूच शकतो, या 3 वेगवेगळ्या कंडिशन्स मी घेतलेल्या आहेत. गेन ऑफ ऑक्सिजन, या ठिकाणी मॅग्नेशियम आहे, ज्याची रिएक्शन होत आहे ऑक्सिजन सोबत आणि 2 MgO मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होत आहे. तर हे झालं ऑक्सिडेशन. का? कारण इथं गेन ऑफ ऑक्सिजन झालंय, मीन्स ऑक्सिजनची रिएक्शन झालेली आहे मॅग्नेशियम सोबत. त्यानंतर आहे लॉस ऑफ हायड्रोजन. या ज्या प्रकारे आपण वरती पाहिलं की डिकम्पोजिशन रिएक्शन, त्याच प्रकारे जर हायड्रोजनचं डिकम्पोजिशन होत असेल, तर त्याला देखील आपण ऑक्सिडेशनच म्हणतो. ज्या प्रकारे H2S चं डिकम्पोजिशन झालेलं आहे S+H2, तर हे देखील आहे ऑक्सिडेशन. आणि ही आहे थर्ड कॉन्सेप्ट, ही सर्वात इम्पोर्टंट कॉन्सेप्ट म्हणू शकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कारण यावरती खूपच कॉन्सेप्च्युअल आणि थोडेसे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स स्क्रीनिंग टेस्टमध्ये विचारलेले आहेत. तर Fe वरती न्यूट्रल आहे, नो चार्ज. तर 2 इलेक्ट्रॉन जेव्हा लॉस होत आहेत, मीन्स जे Fe2+ चार्ज तयार होत आहे, तर याला देखील आपण म्हणतो ऑक्सिडेशन. आणि जर रिडक्शनचं पाहायचं म्हटलं, तर तुम्ही कोणतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याच व्हाईस वर्सा असणार आहे. ऑक्सिडेशनच्या व्हाईस वर्सा असणार आहे रिडक्शन, रिडक्शनच्या व्हाईस वर्सा असणार आहे ऑक्सिडेशन. ज्या प्रकारे लॉस ऑफ ऑक्सिजन CuO+H2, तर इथं तयार झालाय Cu+H2O. गेन ऑफ हायड्रोजन N2+3H2, तर 2NH3 तयार झालेला आहे. अँड द गेन ऑफ इलेक्ट्रॉन Cu2++ 2 इलेक्ट्रॉन Cu, तर हे देखील असणार आहे आपलं रिडक्शन. यानंतर मित्रांनो, हे झालं रिएक्शन्स बद्दल. तर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो 2024च्या पेपरमध्ये. डिकम्पोजिशन ऑफ AgCl, काय आपल्याला त्याचा फॉर्म तयार होतंय हे विचारलं होतं. तर 2Ag+Cl2, यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे की डिकम्पोजिशन ऑफ सिल्वर, ही गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी. त्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट व्हर्सेस रिएक्टिव्हिटी. ज्या प्रकारे आपण डिस्कस केलंच की जी काही रिएक्टिव्हिटी सीरीज आहे, त्यामध्ये ज्याची जास्त रिएक्टिव्हिटी असेल, त्यांची लेस रिएक्टिव्ह एलिमेंट्सला ते डिस्प्लेस करणार आहेत ऑब्व्हियसली. अशा प्रकारे बरेचसे ट्रॅप काय असू शकतात, तर एक्झामिनर्स विचारणार आहेत की व्हॉट इज ऑक्सिडाइज, मीन्स कशाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. तर आपल्याला राईट साइडला न बघता तर लेफ्ट साइड वरती आपल्याला फोकस करायचा आहे मित्रांनो. जी काही लेफ्ट साइड आहे त्यातून बघायचं की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे की लॉस ऑफ ऑक्सिजन झालेला आहे की लॉस ऑफ हायड्रोजन, म्हणजे जे काय असणार आहे, तर या प्रकारे आपल्याला लेफ्ट साइड वरती फोकस करून त्याचं कन्क्लुजन काढायचं आहे. यानंतर एक्झोथर्मिक एंडोथर्मिकचा ट्रॅप जो आहे, हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे. तर गोल्डन रूल्स काय असणार आहेत, या ठिकाणी सांगितलेलं आहे की ऑल डिकम्पोजिशन रिएक्शन्स रिक्वायर एनर्जी. तर मित्रांनो, डिकम्पोजिशन करायचं आहे, एखाद्या जर गोष्टीला आपल्याला तोडायचं असेल, काही पण, समजा एखादी भिंत तोडायची आहे, एखादी काच तोडायची आहे, तर त्यासाठी आपल्याला एनर्जी द्यावी लागते. एखाद्या जर गोष्टीला ब्रेक करायचं असेल, ते रिएक्शन असू, सबस्टन्स असू, काहीही असू, तर त्याला ब्रेक करायचं असेल आपल्याला, तर एक्सटर्नल एनर्जीचा सप्लाय करावा लागतो. अशाच प्रकारे जर डिकम्पोजिशन करायचं असेल आपल्याला, तर हीट, लाईट ऑर इलेक्ट्रिसिटी, अशा प्रकारची
एनर्जी आपल्याला बाहेरून द्यावी लागते आणि बाहेरून एनर्जी दिली म्हणजे ती एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे. यामुळे आपण त्याला काय म्हणतो तर एंडोथर्मिक. त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपल्याला लोन वुल्फ बघायचा आहे. लोन वुल्फ मीन्स काय? तर जो कोणता हायली रिएक्टिव्ह मेटल आहे रिएक्टिव्हिटी सिरीज मधला तर त्याला आपल्याला ओळखता यायला पाहिजे. रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्याला बघायचीच आहे. त्यानंतर आपल्याला रिएक्शन कंप्लीट करता येईल जेव्हा आपण लोन वुल्फ आपण रिएक्शन मधला ओळखणार आहोत. आणि या ठिकाणी जसं सांगितलं की लूज ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन असणार आहे आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन असणार आहे. तर हे झालं रिएक्शन्स बद्दल. आता येत आहोत आपण कोर कॉन्सेप्ट जे काय ऍसिड, पीएच अँड साल्ट, बेसेस दीज काइंड ऑफ थिंग्स आहेत. तर या देखील खूप इम्पॉर्टंट आहेत. कॉन्सेप्च्युअली यावरती बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत. तर इंडिकेटर्स काय आहेत मित्रांनो? पहिल्यात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इंडिकेटर्स मीन्स काय? ते इंडिकेट करतात की ऍसिड आहे, की हे सोल्युशन बेस आहे, की न्यूट्रल आहे. तर यामधले जे हायली आज जे इंडिकेटर्स आहेत एक्झाम मध्ये ते आहेत फिनॉल्फ्थालीन अँड द मिथाइल ऑरेंज. तर या गोष्टी आपल्याला डोक्यात फिट करून घ्यायच्या आहेत की जे फिनॉल्फ्थालीन असतं ते ऍसिड मध्ये कलरलेस असतं आणि बेसमध्ये पिंक असतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जे मिथाइल ऑरेंज असतं ते ऍसिड मध्ये असतं रेड आणि बेसमध्ये असतं येलो. पुन्हा एकदा मी रिकॉल करतोय जे फिनॉल्फ्थालीन आहे ते ऍसिड मध्ये आहे कलरलेस, बेस मध्ये आहे पिंक आणि मिथाइल ऑरेंज जे आहे ते ऍसिड मध्ये आहे रेड अँड द येलो इन दी बेस. यानंतर पीवायक्यू या ठिकाणी विचारले आहेत की जर फिनॉल्फ्थालीन पीएच ची व्हॅल्यू जर 12 असेल तर त्याचा कलर काय असणार आहे? ज्या प्रकारे आपण पाहिलं की 12 म्हणजे काय असतो? तर ते असते बेस असतो. तर त्याचा कलर काय असणार आहे? ऑब्व्हियसली पिंक असणार आहे. अशाच प्रकारे 2025च्या पेपरमध्ये ZnCO3 टू ऍसिड हे देखील रिएक्शन डिस्कस केले आहे. हे देखील रिएक्शन आपल्याला बघायचे आहे ZnCO3 प्लस ऍसिड. बघा मित्रांनो ZnCO3 प्लस ऍसिड मध्ये हे काय आहे? ZnCO3 कार्बोनेट आहे. जेव्हा कार्बोनेट ऍसिड सोबत रिएक्ट करतं तर या ठिकाणी साल्ट प्लस CO2 प्लस वॉटर अशा फॉर्मेशनची रिएक्शन तयार होते. तर ZnCO3 मध्ये HCl जर ऍड केलं तर ZnCl2 CO2 प्लस H2O या गोष्टी तयार झालेल्या आहेत. त्यानंतर ज्या प्रकारे सांगितलं की पिंक इन बेस फिनॉल्फ्थालीन होतं. आपल्याला H प्लस आयन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत पीएचच्या क्वेश्चन्स मध्ये आणि कार्बोनेट्स जे असतात ज्या प्रकारे आपण पाहिलं CO3 जो कंपाऊंड आहे त्याचं डिकम्पोजिशन कार्बन डायऑक्साइड मध्येच होणार आहे. हे 100% आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. यानंतर आहे एक्सट्रॅक्शन रिएक्टिव्हिटी अँड द प्रॉपर्टी. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आपण पिरियॉडिक टेबल पाहिलेलाच असणार आहे. त्या ठिकाणी 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स आहेत. यामध्ये रिएक्टिव्हिटी जर आपण ग्रुप मधून वरून खाली टॉप टू बॉटम अप्रोच जर घेतली तर जे काही मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट्स असणार आहेत तर ते टॉपला असणार आहेत आणि जे लिस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट्स असणार आहेत ते बेसला असणार आहेत, बॉटमला असणार आहेत. ज्या प्रकारे आपण मागच्या रिएक्शन मध्ये पाहिलं की Cu ची रिएक्टिव्हिटी कमी आहे आणि झिंकची जास्त आहे. त्यामुळे झिंक रिप्लेस करतो Cu ला आणि त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं. वॉटर रिएक्टिव्हिटी बघायची आहे तर कोल्ड वॉटर मध्ये जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची आहे? तर आहे सोडियम, पोटॅशियम अँड कॅल्शियम. हॉट वॉटर मध्ये सर्वात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची आहे? तर मॅग्नेशियम. स्टीम मध्ये कोणाची आहे? तर अल्युमिनियम, झिंक अँड आयर्न. जर आपण बघायचं मित्रांनो तर जी काही अल्युमिनियम आणि झिंक आहे ते कोल्ड अँड हॉट वॉटर मध्ये रिएक्ट करत नाहीत. स्टीम मध्ये ते रिएक्ट करतात. तर त्यांची जी रिएक्टिव्हिटी सिरीज आहे तर ती अशा प्रकारची आहे. आणि कोण रिएक्ट करत नाही वॉटरला मोस्टली तर ते आहे कॉपर, सिल्वर, गोल्ड अँड द लीड. अॅलॉय फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे आहेत बेसिक. हे आपल्या घरात देखील अॅलॉयज वापरले जातात. ब्रास, ब्रॉन्झ, सोल्डर जे काय ब्रासमध्ये कॉपर प्लस झिंक वापरलं जातं. ब्रॉन्झमध्ये कॉपर प्लस टिन वापरलं जातं आणि सोल्डरमध्ये लीड प्लस टिन वापरलं जातं. तर अशा प्रकारचं यांचं जे काही पर्सेंटेज आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही गुगल करू शकता किंवा कमेंट्स करा
बरेचसे विद्यार्थी कमेंट करतील, नाहीतर मी तुम्हाला कमेंट्स मध्ये रिप्लाय नक्कीच देईन. त्यानंतर हा सेक्शन आहे की मेटल्स लूज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ट्रेंड. हा देखील आपल्याला पिरियॉडिक टेबल मध्ये कोणता ट्रेंड आहे, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, तर अशा प्रकारचा ट्रेंड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे रोस्टिंग ऍट द कॅल्सिनेशन. हा देखील सुपर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असणार आहे. या कॉन्सेप्ट वरती प्रत्येक वर्षी 1 ते 2 मीन्स तुमचे 4 ते 8 मार्क ही छोटीशी कॉन्सेप्ट डिसाइड करणार आहे. तर मित्रांनो, रोस्टिंग मीन्स काय, जे काही सल्फाइड ओव्हर्स आहेत, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही म्हणाल सर खूपच कॉन्सेप्ट आहेत त्याच्यात, काय काय लक्षात ठेवायचं, बऱ्याच गोष्टी आहेत लक्षात ठेवायला. तर मित्रांनो, जास्ती नाही. सल्फाइड ओव्हर्स मीन्स काय, ज्या आपल्याला प्रोडक्ट दिलेला असेल त्यामध्ये सल्फाइड आहे का पहिल्यांदा पाहायचं आहे. नाहीतर कॅल्सिनेशन मीन्स कार्बोनेट. कार्बोनेट मीन्स काय, CO3 जर असेल तर आपल्याला जर त्यांना हिट केलं किंवा त्याची जर रिएक्शन असेल तर त्याला म्हणतो आपण रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन. यामध्ये आणखीन एक जे फीचर आहे रोस्टिंगचं, तर एक्सेस O2 मीन्स रिएक्शन साठी आपल्याला जी काय ऑक्सिजन लागतो, तर रोस्टिंग मध्ये एक्सेस मीन्स जास्त प्रमाणात O2 लागतो आणि कॅल्सिनेशन मध्ये लिमिटेड प्रमाणात O2 असतो. आणि जो SO2 गॅस रिलीज होतो, कारण ऑब्विसली सल्फर आहे म्हटल्यावरती सल्फर डायऑक्साइड तयार होणार आहे रोस्टिंग मध्ये आणि कॅल्सिनेशन मध्ये CO2 गॅस तयार होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की गॅस रिमूव्ह ड्युरिंग दी रोस्टिंग ऑफ कॉपर पायराइट्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रोस्टिंग कोणत्या एलिमेंटचे असो, कॉपर पायराइटचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असो नसो, आपल्याला काहीही म्हणजे देणं घेणं नाहीये. आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रोस्टिंग मध्ये कोणता गॅस तयार होतो, तर SO2 आणि कॅल्सिनेशन मध्ये आहे CO2. या ठिकाणी सांगितलं की रोस्टिंग इज अ सल्फाइड्स, कॅल्सिनेशन इज फॉर कार्बोनेट्स. या ठिकाणी जसं रोस्टिंग मध्ये S आहे, S फॉर सल्फाइड्स अँड कॅल्सिनेशन C फॉर कार्बोनेट्स. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. A to Z एम्फोटेरिक्स मीन्स काय, की जे बोथ ऍसिड्स अँड बेस सोबत रिॲक्ट करतात त्यांना आपण एम्फोटेरिक्स म्हणतो. A to Z ज्या असं लक्षात ठेवायचं आहे, A मीन्स अल्युमिनियम अँड Z इज द झिंक आर आवर प्रायमरी एम्फोटेरिक मेटल्स मीन्स they can react both with acid HCl and NOH base. A to Z अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मित्रांनो, ही देखील आपण वेटेज मध्ये पाहिलंच असेल की अप टू 50% वेटेज आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. आणि ही काय खूप हार्ड कॉन्सेप्ट विचारले जात नाहीत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. पहिलं तर आहे टेट्रा व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी तुम्हाला माहितच असेल की कार्बनची व्हॅलेन्सी काय आहे, तर 4 आहे. ऑक्सिजनची काय आहे, 2 आहे. अशा प्रकारची हायड्रोजनची काय आहे, 1 आहे. तर ही जी व्हॅलेन्सी आहे, तर कार्बनची 4 व्हॅलेन्सी असणार आहे. त्याला 4 बॉन्ड्स रिक्वायर असतात, त्यामुळे त्याला म्हणतात टेट्रा व्हॅलेन्सी. आणि कार्बनची जी स्पेशल फीचर आहे, जे काही मॅक्सिमम कंपाऊंड्स आहेत या नेचर मध्ये, ते पूर्ण हायड्रोकार्बन्स पासूनच बनलेले आहेत. वेदर इट इज पेट्रोल, वेदर इट इज फायबर, वेदर इट इज प्लास्टिक, पॉलिमर एक्सेट्रा, ऑल दिस थिंग्स आर मेड फ्रॉम कार्बन. तर हे कशामुळे, तर त्याच्याकडे जी कार्बनकडे स्पेशल पॉवर म्हटली जाते, सुपर पॉवर, तर ती आहे कॅटेनेशन, चेन फॉर्मिंग. लाखो करोडो जे काही चेन फॉर्म करू शकतो कार्बन, तर त्याला म्हणतात कॅटेनेशन. जी काय तुम्ही इथं अशा प्रकारची चेन बघू शकता, तर असं लाखो कार्बन आयटम्स एकमेकाला चेन फॉर्म करू शकतात, याला म्हणतात कॅटेनेशन पॉवर. यानंतर आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या 3 इम्पॉर्टंट रिएक्शन, ऍडिशन, सबस्टिट्यूशन अँड हिस्टरिफिकेशन. हे देखील आपल्याला डीप मध्ये डिस्कस करायचं आहे. तर ऍडिशन रिएक्शन मीन्स काय, ऍडिशन नावातच आहे. ऍडिशन म्हणजे काय, ऍड करतो आपण, ऍडिंग ऍटम्स टू अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. तर आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड मीन्स काय. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं, जर सिंगल बॉन्ड असेल कार्बन कंपाऊंड्स मध्ये, तर त्याला म्हणतात, ज्या ज्या प्रकारे आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये पाहिलंय, अल्केन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स. जर अल्केन्स असतील, सिंगल बॉन्ड असेल, तर त्याला म्हणतात सॅच्युरेटेड, सॉरी अनसॅच्युरेटेड. अँड जर हे असतील डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड असतील, अल्किन्स अँड अल्काइन्स, तर त्याला म्हणतात सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. ज्या प्रकारे H2 ऍड होत आहे या CH2 सोबत, मीन्स हे आहे इथिन.
इथिन मध्ये H2 तयार आपण जेव्हा ऍड करतोय तर तेव्हा तयार होत आहे इथेन. या ठिकाणी ब्रेक होत आहे डबल बॉन्ड, याला म्हणतात ऍडिशन रिएक्शन. याचं सॅच्युरेटेड टू अनसॅच्युरेटेड फॉर्मेशन होत आहे. ही झाली ऍडिशन रिएक्शन. त्यानंतर आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. एक ऍटम सबस्टिट्यूट करत आहे CH4. जो मिथेन आहे त्याला जर आपण Cl सोबत रिएक्ट केलं तर CH3Cl प्लस HCl. या ठिकाणी देखील रिएक्टिव्हिटी जो सिरीज आहे ते फॉलो होत आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ती सनलाइट मध्ये होते. आणि यानंतर आहे इस्टरिफिकेशन रिएक्शन. ही तुम्हाला नोट करून घ्यायची आहे किंवा डोक्यात छापूनच घ्यायची आहे. ऍसिड प्लस अल्कोहोल ते तयार होतं इस्टर. या ठिकाणी ऍसिड आहे हे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल, आणि इस्टरिफिकेशन होत आहे. फ्रुटी स्मेल येतो असा देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की स्मेल काय आहे बाबा इस्टरिफिकेशन रिएक्शनचा, तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे काय असे फ्रुटी स्मेल आहे. यानंतर आपण पाहिलंच की IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये झालेलंच आहे. तर ते तुम्हाला रिवाइज करायचं आहे कशा प्रकारे नेमिंग असते. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे नेमिंग करत आहोत तर लॉंगेस्ट कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. असं नाहीये की मीन्स आता 1 2 3 4 5 तर इथं स्ट्रेट 5 तयार होत आहेत कार्बन चेन. परंतु जर इकडं CH3 च्या खाली 1 ते 2 कार्बन असते तर इकडली चेन लॉंगेस्ट झाली असती, तर आपल्याला ती चेन घ्यावी लागली असती. असं नाहीये की स्ट्रेटच घ्यायचं आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण असे बरेचसे ट्रिकी क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात आणि ते आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. यानंतर आहे सोप स्ट्रक्चर. क्वेश्चन 2022 मध्ये विचारला होता की टेस्टेड आयडेंटिफाइंग द आयनिक पार्ट ऑफ सोप. तर तिथे एखादा कंपाऊंड दिले असेल आणि आयनिक पार्ट कोणता आहे हा जर आपल्याला क्वेश्चन विचारला असेल तर COO इस्टर या ठिकाणी आयनिक पार्ट असणार आहे आणि Na हा प्लस मध्ये असणार आहे. तर ट्रॅप काय असेल, तर जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा ट्रॅप वाला, तर बऱ्याचशा 2 ते 3 पेपर मध्ये हा पाहिलेला आहे मी. PCM PCB च्या दोन्ही पेपर मध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. तर जे काही हार्ड वॉटर आहे ना, तर ते हार्ड वॉटर आपल्याला जर या ठिकाणी बघावं लागेल. थिंकिंग सोप वर्क्स एव्हरीवेअर. सोप जे आहे ना, तर ते हार्ड वॉटर मध्ये वर्क करत नाही. कारण हार्ड वॉटर मीन्स काय, जे काही कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स आर प्रेझेंट इन वॉटर, ड्यू टू दॅट हार्ड वॉटर तयार होतं. तर अशा वेळेस फक्त डिटर्जंट वर्क करतं. का आता जर आपल्याला डेली लाईफ मधलं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर मित्रांनो, जे काही आपण अंगाला लावायचं साबण आहे अंघोळीच्या वेळेसचं, तर ते आपण कपडे धुवायला वापरतो का? किंवा ते आपण भांडे घासायला वापरतो का? तर नक्कीच नाही. का? कारण त्याचा उपयोग तिथे नाहीच आहे. त्याचा उपयोग जे डिसइन्फेक्टेशन आपल्या बॉडीचं करायचं तर तिथं त्याचा उपयोग आहे. आणि ते जे आहे सोप आणि जे काही आपण कपडे धुण्यासाठी डिटर्जंट यूज करतो, ते जे आपल्या घामामधून किंवा बाहेर गेल्यानंतर बऱ्याचशा धुळीमधून जे काही कॅल्शियम मॅग्नेशियमचे जे आयन्स आपल्या सॉल्ट आपल्या कपड्यांवरती आलेले आहेत किंवा त्या पाण्यामध्ये तयार झाले आहेत, तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण डिटर्जंटचा यूज करतो. यानंतर गोल्डन रूल ज्याप्रमाणे मी सांगितलंच की लॉंगेस्ट चेन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ऍडिशन रिक्वायर्स द डबल ट्रबल ऍडिशन रिएक्शन्स ओनली ऑकर इन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हे देखील आपण पाहिलं अल्किन्स अँड अल्काइन्स मध्ये. अल्कोहोल प्लस ऍसिड अरोमा तयार होतो, मीन्स एक चांगल्या प्रकारचा वास तयार होतो, त्यालाच इस्टरिफिकेशन आपण असं म्हणतो. हे देखील बघायचं आहे. यानंतर आपल्याला पिरियोडिक टेबल मधला ट्रेंड जर बघायचं म्हटलं, जी काही साईज आहे, साईज ऑफ अ ॲटम, ती जे आपण ग्रुप वाईज जसं जसं खाली येऊ तसं तसं साईज ऑफ ॲटम डिक्रीज होत आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड द आयनायझेशन पॉवर जी आहे ती अक्रॉस द पिरियड मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट ही वाढत जाते, इन्क्रीज होते. अँड द मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट टू लेफ्ट मीन्स हायली मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं असणार आहे, फर्स्ट अँड सेकंड ग्रुपचा असणार आहे. या ग्रुप मधल्यांचं हायली मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे. आणि लो मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं असणार आहे, इकडल्या 17 18 16 या इकडल्या ग्रुपमध्ये असणार आहे. यानंतर ॲटॉमिक रेडियसची साईज ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलं, इन्क्रीज डाऊन अ ग्रुप. मॉडर्न काय अरेंज बाय ॲटॉमिक नंबर
तुम्हाला माहितीच असेल की ॲटॉमिक नंबरवरती हा पूर्ण पिरियॉडिक टेबल बेस आहे. त्यानंतर मेटॅलिक इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज डाउन द ग्रुप, मेटॅलिक कॅरेक्टर्स अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जसं-जसं आपण ग्रुपमध्ये खाली जाऊ तसं-तसं इन्क्रीज होत जाते. नॉन मेटॅलिक अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते ग्रुप वाईज मध्ये डाऊन डाऊन जाईल तसं. यानंतर आपल्याला बऱ्याचशा आपण कॉन्सेप्ट डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो. आता आपल्याला पॅटर्न लक्षात आलेला असेल की कशा प्रकारचे पॅटर्न क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कशा प्रकारच्या रिएक्शन फोकस केलेल्या आहेत. आयुपीएससी नॉमेनक्लेचर वरती फोकस आहे आणि जो काही ट्रेंड आहे बऱ्याचशा जी सोपे क्वेश्चन्स आहेत, इझी टू मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त कॉन्सेप्ट मीन्स ट्रेंड जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली ते 1 ते 2 सेकंदामध्ये त्याचा आन्सर टिक करून येऊ शकता. तर अशा प्रकारचा पॅटर्न्स आपण फाइंड केलेला आहे. तर यामध्ये काय तर ॲटॉमिक रेडियस वरती क्वेश्चन्स आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, एनोमॅलीज काय असणार आहेत आयनायझेशन एनर्जी मधले. तर अशा बरेचसे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत, जो काही तुम्ही फक्त या आपण कॉन्सेप्ट डिस्कस केल्या की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ट्रेंड काय, आयनायझेशन, मेटॅलिक कॅरेक्टर्स, सायन्स इन्क्रीज हा फक्त तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुमचे 4 ते 5 क्वेश्चन मीन्स ऑलमोस्ट 20 क्वेश्चन्स फिक्स होणार आहेत याच ठिकाणी. आणि जसं पाहिलंच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी झाला, आयनायझेशन एनर्जी, या ठिकाणी बघायचं म्हणलं तर फ्लोरीन जो आहे तो नोबेल नोबेल गॅस आहे टॉप राईट मध्ये. यानंतर नॉन मेटॅलिक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ज्यांचं कॅरेक्टर टॉप टू राईट मध्ये वाढत जाणार आहे. फ्रॅन्सियम जो आहे बॉटम लेफ्टला. तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा बघायच्या आहेत. ज्या प्रकारे आपण पाहिलं मित्रांनो की यामधून एक आपण पॅटर्न फाइंड केला आहे. रिएक्टिव्हिटी काय असणार आहे, रिएक्शन्स ज्या काही रिएक्शन्स होत आहेत, डिकम्पोजिशन झाली, डिस्प्लेसमेंट रिएक्शन झाली, या सर्व गोष्टी एक पॅटर्न मधून होत आहेत. ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे तोच डिस्प्लेस करत आहे, तोच डिकम्पोज होत आहे. तर अशा प्रकारच्या एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये जेव्हा आपण हीट देतोय तेव्हाच ती डिकम्पोज होत आहे. तर अशा प्रकारचा जो कॉन्सेप्ट आहे यामागची त्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि मास्टर द व्हाय मीन्स का होत आहे ह्या गोष्टी लक्षात म्हणजे विचारायचं आहे आपल्याला दरवेळेस, रट्टा मारायचा नाहीये. ही गोष्ट का होत आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का वाढत आहे? साईज का वाढत आहे? जसं-जसं आपण खाली जाऊ पिरियड्स मध्ये, पिरियॉडिक टेबल मध्ये तर शेल वाढत जातात. त्यामुळे जो काही न्यूक्लियस आहे त्याची पॉवर वाढते आणि त्यामुळे रेडियस कमी कमी होते. तर अशा प्रकारची जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला विचारायची आहे. ही गोष्ट का होत आहे आणि काय होत आहे? मीन्स रिएक्शन मध्ये काय होत आहे? डिस्प्लेसमेंट मध्ये कोण डिस्प्लेस करत आहे? डिकम्पोज मध्ये कशा प्रकारचं डिकम्पोजिशन होत आहे? एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक मध्ये कुठे हीट मीन्स ऍब्झॉर्ब होत आहे, कुठे हीट रिक्वायर लागते, एक्झिट होत आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आणि मित्रांनो, फक्त आपल्याला ड्रीम करायचं नाही की माझा नंबर लागेल किंवा आपल्याला ड्रीममध्ये बसायचं नाहीये की माझा लागल्यावरती काय होईल? बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मी पाहिल्या की कट ऑफ वगैरे काय असणार आहे सर? तर या गोष्टींचा आपल्याला आत्ताच विचार न करता फुल्ली फोकस आपल्याला कॉन्सेप्ट वरती करायचा आहे. कारण आपला नंबर लागेल नाही लागेल हा आपलं ध्येयच नाही. आपलं ध्येय काय असणार आहे? जे काही पीसीएमचे आहेत त्यांना आयआयटी, एनआयटीला जायचं असणार आहे. जे बायोचे असणार आहेत त्यांना एक चांगली जीएमसी, एम्स या मोठ्या एमबीबीएस कॉलेजमध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर या सर्व कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण फ्युचरमध्ये आयआयटी, नीट या सर्व गोष्टींमध्ये अशाच प्रकारच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची आपल्याला आवश्यकता असते. आणि अशा प्रकारे जर आपण अभ्यास करायला आत्तापासून जर सुरुवात केली तर पुढे आपल्याला जास्त स्ट्रगल करावं लागणार नाही आणि सहज रीतीनं आपण जे काही आपलं ड्रीम असणार आहे तर ते आपण अचीव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण केमिस्ट्री बद्दल एकदम डीपली डिस्कस केलेलं आहे आणि पुढील पार्टमध्ये आपण मॅथ्स, बायोलॉजी, ॲप्टिट्यूड आणि आता आपण आणि तुम्ही देखील टेलिग्राम चॅनल जर जॉइन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या आणि त्यामध्ये जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दिलेले आहेत तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि किती स्कोर येत आहे हे देखील तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण त्या चॅनलवरती नाहीतर कमेंट्समध्ये डिस्कस करूयात. तर अशा प्रकारे बघत राहा रस्टॅटिक क्रिएशन्स आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके बाय.